स्वामी समर्थ. नमस्कार. सर्वदा वैविध्यपूर्ण या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. नवरात्रीतील दुर्गामातेचे पहिले रूप शैलपुत्री आहे. हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री नाव देण्यात आले आहे. ऊर्जेचे शिखर म्हणून ओळखली जाणारी आजच्या दुर्गामातेचे रूप म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होय. भारताची दुसरी महिला राष्ट्रपती ज्यांनी 25 जुलै 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिसा राज्यातील उपरबेडा गावात एका संथाली आदिवासी कुटुंबात झाला. संथाल ही भारतातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायापैकी एक आहे. तिच्या पालकांनी तिचे नाव पुती टुडू ठेवले. त्यानंतर एका शिक्षिकांनी त्यांचे नाव द्रौपदी ठेवले. त्यांना लहानपणीच गरिबीचा सामना करावा लागला. भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयात एक कला शाखेची पदवी घेणारी त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला होय. 1979 मध्ये ओडिसाच्या सिंचन आणि वीज विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून त्या काम करत असताना श्यामचरण मुर्मू यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी झाली. मात्र तिचे निधन झाल्यामुळे 1983 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. 1994 ते 1997 पर्यंत त्यांनी रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये शिकवले. 1997 मध्ये मुर्मू भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आणि रायरंगपूर नगरपंचायतीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. 2000 मध्ये ओडिसाच्या विधानसभेवर निवडून आल्या. 2009 पर्यंत भाजपचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी 2 वेळा काम केले. या काळात त्यांनी वाणिज्य व वाहतूक मंत्री व मत्स्यव्यवसाय जलसंपदा मंत्री म्हणून काम केले. 18 मे 2015 मध्ये त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. कठोर परिश्रमी, आघाडीच्या नेत्या, आदिवासी जमातीत जन्माला येऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून राजकीय नेतृत्व करणाऱ्या या दुर्गामातेला 25 जुलै 2022 मध्ये भारताच्या राष्ट्रपती म्हणून घोषित केले. अशा हिमती, धैर्यवान दुर्गामातेला माझा नमस्कार. धन्यवाद.